नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्य सरकारने आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला दिलेल्या कोल्हापुरातील 100 कोटींच्या जागेवर सकल मराठा समाजाने केलं आंदोलन। मराठा भवनसाठी जागा मिळाली नाही तर कार्तिक वारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नसल्याचा दिला इशारा। कळंबा जेलजवळ घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅसची गळती होऊन झाला स्फोट। स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, अन्य 3 जखमींवर उपचार सुरू। पोर्टल सिस्टीममध्ये तात्काळ सुधारणा करा, कोल्हापूर सर्किट बेंचच्या एमपीएससी प्रशासनाला सूचना। परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेवेळी सेवा मिळत नसल्यानं तृतीयपंथी संघटनेनं दाखल केली होती याचिका। कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांचा QSI गेट संचालकांकडून गौरव। DY पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान। आणि पाचगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवेळी बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी LCBनं 3 केली अटक। चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रूट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रूट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आमदार अशोकराव माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेला विश्व पंढरी समोरील 100 कोटीची जागा शासनाने दिली आहे। याच्या निषेधार्थ आज मराठा समाजाच्या वतीनं या जागेत आंदोलन करण्यात आलं। कोणतरी आमदार नकटा येतो आणि मराठा समाजासाठी मागणी केलेली जागा घेतो, हे कदापि चालणार नाही। मराठ्यांची जागा मराठ्यांना मिळायला हवी, अन्यथा कार्तिक वारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही। मराठ्यांच्या इशाऱ्यानंतर कोण माईचा लाल राज्यात फिरू शकत नाही, असा इशारा मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय। कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीच्या ठिकाणी असलेल्या विश्वपंढरी समोरील सुमारे 100 कोटी रुपयांची 6 एकर जागा मराठा समाजासाठी मागणी करण्यात आली होती। याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता। मात्र मराठा समाजाला डावलून ही जागा आमदार अशोकराव माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्यामुळे मराठा समाजातून संतप्त भावना व्यक्त होत असून मागणी करण्यात आलेली जागा मराठा समाजालाच मिळावी, यासाठी आज मंगळवारी मराठा समाजाच्या वतीनं या जागेवर जाऊन आंदोलन करण्यात आलं। आमदार माने यांच्या संस्थेला कोणत्या हेतूनं देण्यात आली असा सवाल उपस्थित करत ही जागा मराठा समाजालाच देण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी आमदार माने यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विश्वपंढरी परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात पंढरपूरमधील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते। कोणतरी आमदार नकटा उकटा येतो आणि मराठा समाजासाठी मागणी केलेली जागा घेतो, हे कदापि चालणार नाही। मराठ्यांची जागा मराठ्यांना मिळायला हवी, अन्यथा कार्तिक वारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही। मराठ्यांच्या इशाऱ्यानंतर कोण माईचा लाल राज्यात फिरू शकत नाही। मराठ्यांच्या विरोधात तुम्ही षडयंत्र करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला सत्तेवर राहायचं का नाही हे तुम्ही ठरवा, असा इशारा त्यांनी दिलाय। आमच्या जागा आम्हाला देत नसाल आणि कोणतर आमदार नकटा उकटा येतो आम्हाला जागा द्या म्हणतो, तुम्ही त्याच्या लाडासाठी तुमच्या सत्तेसाठी त्याला देता। हे समाजातल्या लोकांनी काय केलं पाहिजे? जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करताय, मी राज्यभर रथयात्रा काढतोय आणि तरी तुम्हाला जाग येत नाही। आमच्या जागा आता आमची कापडच काढून घ्यायची राहिली आहे सरकारची। येणाऱ्या काळात सत्तेवर राहायचं का नाही तुम्हाला हे ठरवा।
मराठा समाजाने जर ठरवलं तर राज्याच्या सरकारला घरी बसावं लागतं. 2018ला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असंच आम्ही इशारा दिला. आषाढी वारीची पूजा थांबली. आता येणारी कार्तिकेय नाना तुमच्या जागेचा विषय झाला तर एक फोन करा. एक मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला नाही पंढरपूर येऊ द्यायची जबाबदारी माझी आहे. आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला आम्ही थांबवू शकतो. आम्ही जर एकदा इशारा दिला तर कुठला मुख्यमंत्री व्हायचा लाल राज्यात फिरू शकत नाही. मराठ्यांचा इशाराही देण्यात ठेवा सरकार. नाही आमदार माने काय करणार, चोर काय म्हणतो का मी चोरी केली, आमदार म्हणणारच आहे ना माझीच आहे, तसा तो चोर आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी ही जागा आमदार माने यांनी घेऊ नये, अन्यथा मराठा पेटून उठला तर हा रोष परवडणार नाही असा इशारा दिला. परंतु या ठिकाणी आमची सुद्धा भावना कोल्हापूरकरांसाठी आम्ही अशी विनंती केली होती, हिथं आम्ही नुसतं मराठा भवन म्हणून की एखादं लग्न कार्यालयासाठी बांधणार नव्हतो. कोल्हापूरला जी गरज असणारं IPS किंवा IASचं केंद्र आहे, त्याच्याबरोबर जे संशोधनात्मक शेतीच्या ज्या काही योजना आहेत की ज्या जागतिक पातळीवर या अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विस्तारित अशी भूमिका जी आज जागतिकीकरणामध्ये जी समाजाला गरज आहे ती आम्ही या ठिकाणी करणार होतो. त्यामुळं हे आमचं जे संकुल होतं हे शिवशाहूंच्या विचाराचं संकुल असल्यामुळं समस्त कोल्हापूरकरांचा प्रचंड पाठिंबा आहे. 6 लाख वस्ती धरली तर आम्ही 3 ते 3.5 लाख मराठी आहोत. आणि खरोखर मला अशोकराव मानेला एक प्रश्न विचारायचा आहे, अहो जागा अनेक पडलेल्या आहेत, मग तुमचा ह्या जागेसाठी अट्टास का? कारण मी मराठा जर पेटून उठला तर अशोकराव मानेंना हा रोष परवडणारा नाही. यावेळी रिव्हिजनल सर्वे नंबर 679-3 या जागेवर नियोजित जागा मराठा स्वराज्य भवन अशा आशयाचा फलक लावण्यात आला. ही जागा कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजासाठी मिळवायची अशी प्रतिज्ञाही यावेळी करण्यात आली. आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, VK पाटील, राहुल इंगवले, दिलीप सावंत, उमेश पवार, अभिजित चव्हाण, शैलजा भोसले यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. कळंबा मध्यवर्ती कारागृह नजीकच्या LIC कॉलनीतील मनोरमा नगरीत घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन भोजने कुटुंबातील 4 जण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली होती. यातील जखमी शीतल अमर भोजने या महिलेचा उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास मृत्यू झालाय. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच प्रज्वल आणि इशिका यांचं मातृछत्र हरपल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीस असणाऱ्या LIC कॉलनीतील मनोरमा नगरीत अमर भोजने हे त्यांची पत्नी, वडील आणि 2 लहान मुलांसह राहतात. अमर भोजने हे शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतात. सोमवारी रात्री अमर भोजने हे कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घरी त्यांची पत्नी शीतल, मुलगा प्रज्वल, मुलगी इशिका आणि त्यांचे वडील अनंत भोजने हे घरी होते. सोमवारी सायंकाळी भोजने यांच्या घरातील गॅस पुरवठा करणारी पाईपलाईनची जोडणी करण्यात आली होती, मात्र पुरवठा सुरू केला नव्हता. दरम्यान रात्री उशिरा भोजने यांच्या घरात अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की भोजने यांच्या घरातील आगीचे लोळ घरासमोरील अन्य घरांमध्ये गेले. यावेळी भोजने यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. फर्निचर, प्रापंचिक साहित्य आणि इतर साहित्याचे अक्षरशः तुकडे झाले. या स्फोटामध्ये अनंत भोजने, शीतल भोजने यांच्यासह 6 वर्षांचा प्रज्वल आणि 3 वर्षांची इशिका ही मुलगी भाजून जखमी झाली. शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकून आग आटोक्यात आणली. त्यानंतर भोजने कुटुंबियांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, मोहसिन पठाण, संभाजी ढेपले, विक्रम कुंभार, सागर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असताना शीतल भोजने यांचा मृत्यू झाला. सध्या जखमी अनंत भोजने तसंच प्रज्वल आणि इशिका यांच्यावर उपचार सुरू आहेत. गॅस जोडणी पूर्ण होण्याअगोदरच गॅसचा स्फोट कसा झाला अशी विचारणा होतीये. आज सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेत शीतल भोजने यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं ऐन सणासुदीच्या तोंडावर इशिका आणि प्रज्वल यांचं मातृछत्र हरपल्यानं हळहळ व्यक्त होतीये. MPSC परीक्षेसाठी असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत
तृतीयपंथीय अर्जदारानं अर्ज भरल्यानंतर त्याला MPSC प्रशासनाच्या पोर्टलवर सेवा मिळत नव्हती। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये तृतीयपंथीय संघटनेच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती। याची दखल घेऊन आज न्यायालयानं MPSC प्रशासनाला त्यांच्या पोर्टल सिस्टीममध्ये तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथीयांच्यासाठी वेगवेगळे कॉलम आहेत। मात्र तृतीयपंथीय उमेदवारांनी MPSC परीक्षेसाठी अर्ज भरल्यानंतर त्याची नोंद होत नव्हती। त्यामुळे गेली 2 वर्ष अनेक तृतीयपंथीय उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं होतं। या प्रकरणी तृतीयपंथीयांच्या संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच इथं MPSC प्रशासनाच्या विरोधात याचिका दाखल केली होती। या याचिकेवरील सुनावणी दरम्यान आज न्यायालयानं MPSC प्रशासनाला परीक्षा प्रवेश पोर्टलमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात, अशी माहिती तृतीयपंथीय अर्जदार शिवानी गजबर यांनी दिली आहे। सध्या आपण आपल्या कोल्हापूरचे सर्किट बेंच जे झालेलं आहे हायकोर्टाचं, तिथं आपण तृतीयपंथी घटकांसाठी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या विरोधात रिट पिटिशन घातली होती। काल आपण कोर्टानं अर्जंट बेसिसवर आज याची हिअरिंग घेऊन असं सांगितलं की MPSCच्या वेबसाईटवरती आत्तापर्यंत तृतीयपंथी पर्याय सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये प्रोफाईल लॉक होत नव्हती। त्याच्यामुळे भरपूर तृतीयपंथी भगिनी महाराष्ट्रामध्ये गेल्या क्लास 1च्या पोस्टला वंचित राहिल्या। गेली 2 वर्ष झाला हा प्रकार चालू होता। MPSCला वेळोवेळी आम्ही पत्र लिहिले, मेल लिहिले, कॉल केले, स्वतः मी तिथे जाऊन MPSCच्या सेक्रेटरींना भेटले, तरीसुद्धा त्यांनी कोणताही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही। त्याच्यामुळे आम्हाला शेवटी न्याय मागण्यासाठी आज न्यायालयाच्या दारात जावं लागलं आणि आपले वकील अमित साळे सर आहेत जे मुंबईला असतात, त्यांनी आपली केस लढली आणि आज कोर्टाने खरंच यातून एक पॉझिटिव्ह निकाल देत तृतीयपंथी घटकांना इथून पुढे अशा प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी MPSCने याची दक्षता घ्यावी आणि येणाऱ्या सर्व पदभरतीमध्ये आपले वेबसाईट सुधारून आवश्यक त्या सुधारणा करून पुन्हा तृतीयपंथी घटकांना हा पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि सक्षम अधिकारी बनण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे प्रशासनाला आज कोर्टानं आदेश दिलेले आहेत। न्यायालयाच्या या सूचनेमुळं आता तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे। नागरिकांना खड्ड्यांमधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून जवाब दो या चले जाओ अशा घोषणा देत महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। 100 कोटींचे रस्ते, पेव्हर ब्लॉक आणि हॉटमिक्स पद्धतीनं रस्ते तयार केल्याचे दावे केले जात आहेत। मात्र कामाचा दर्जा, पारदर्शकता आणि जबाबदारीचा संपूर्ण अभाव यामुळं रस्ते खराब होत आहेत। पेव्हर ब्लॉक असो किंवा हॉटमिक्स, कुठल्याही पद्धतीनं केलेले रस्ते केवळ काही महिन्यात खराब होतात। यामुळे अपघात, पाठदुखी, मानदुखी आणि इतर शारीरिक त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहेत। याला प्रशासनाची निष्क्रियता जबाबदार आहे। या प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेसमोर जवाब दो या चले जाओ आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी महापालिकेचं गेट उघडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। त्यानंतर महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत रस्ते, ड्रेनेज आणि नागरी समस्यांवर बैठक घ्यावी, दोषी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकावं, निष्क्रिय आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, 86 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्यात दोषींवर गुन्हे दाखल करावेत, नगरविकास प्रशासक महिला अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचं परीक्षण करावं आदी मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिलाय। गणपती बाप्पांचं हे आता 3रं वर्ष आम्ही आंदोलन करतोय। गणपती बाप्पा आमचे खड्ड्यातनं येतात आणि खड्ड्यातनं जात आहेत, हे दुर्दैव आहे। एकीकडे शासन मते हा महोत्सव करायचा आपल्याला गणपती बाप्पाचा, परंतु दुर्दैवानं कोल्हापुरातल्या रस्त्याची चाळण झालेली आहे। कोल्हापूरकरांना हैराण झालेत कोल्हापूरकर आणि आज आमची क्षमता संपलेली आहे। आज अक्षरशः आम्ही घुसायचा प्रयत्न केला, नेहमीप्रमाणे पोलिसांची दादागिरी आणि दडपशाहीमुळे आम्हाला आज जाऊ दिलं नाही। आमची इच्छा होती आयुक्ताच्या दारात बसायचं आणि आयुक्तांना सांगायचं काय झालं 100 कोटींचं, काय झालं, अनेक कोटी रुपये आले रस्त्यासाठी, त्याचं काय झालं, काय रस्ते टिकत नाहीत, कुठं मोठा स्कॅम हा, म्हणून हा मोठा रस्त्याचा स्कॅम आहे म्हणून रस्ते टिकत नाहीत। रस्ते खराब झाले का परत पैसे काय मिळतात अधिकाऱ्यांना, आयुक्तांची जबाबदारी आहे।
शासन तुमच्यावर लाखो रुपये खर्च करते, तुम्ही त्या मोबदल्यात आम्हाला काय दिलं कोल्हापूरकरांना हे आयुक्तांना चिंतन करणं गरजेचं आहे. चिंतन का रस्ते चांगले मिळत नाहीत आम्हाला? जर 3 वर्षाची हमी असेल पेवर पद्धतीनं आणि हॉट मिक्सनं 1 वर्षाची हमी असेल तर ती हमी कुठं जाती, का करत नाही ती? आणि जर हमीची वाढ तुम्ही बघता का? दर्जेदार रस्ते करून घेण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे. पण तो कोल्हापूरकरांना अनेक विकारासमोर जात आहेत, अनेक अपघात होत आहेत. याला पूर्णपणे जबाबदार हे आयुक्त आहेत, प्रशासक आहेत. म्हणून जबाब दो या चले जाओची आम्ही घोषणा दिली आहे. आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, विराज पाटील, मनजित माने, अवधूत साळोखे, विराज ओतारी, प्रशांत नाळे, राजू यादव, चंदू भोसले, रविभाऊ चौगुले, संतोष रेडेकर, रणजित आयरेकर, अरुणा अब्दागिरी, स्मिता सावंत सहभागी झाले होते. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पडबळवाडी इथं गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या शैलेश जाधव आणि वासुदेव मुंढे या दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या मद्याचे 1400 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एक टेम्पो असा सुमारे 2.25 कोटीचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकानं सापळा रचून पडवळवाडी इथं कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. शैलेश जाधव आणि वासुदेव मुंढे अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या मद्याचे 1400 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर टेम्पो असा सुमारे 1,77,84,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय, अशी माहिती विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी दिली आहे. गोवा राज्यामधून महाराष्ट्रामार्गे पुढे शहादा आणि गुजरातकडे जाणारी जवळपास 1400 बॉक्सेसची गाडी आमच्या भरारी पथकाच्या निरीक्षक आणि त्याच्या टीमनी आज रात्री पकडली आंबा घाटातून येताना. आंबा घाट आणि आपल्या कोल्हापूरशी लगत जे काही कोकणाशी असलेले 5-6 घाटं असतात त्या घाटातून अशी चोरटी मद्याची वाहतूक होत असते. त्यानुसार आम्ही वेगवेगळे टीम तयार करून मागच्याच आठवड्यामध्ये साताऱ्याच्या टीमनी एक अशीच गाडी 1000 बॉक्सची पकडलेली आहे आणि आज 1400 बॉक्सची पकडलेली आहे. ही कारवाई निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक SP डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारुती पवार, विशाल आळतेकर, राहुल कुटे, योगेश शेलार, राहुल संकपाळ, विनोद बनसोडे आदींनी केली आहे. पाचगाव इथं गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान बंदूक घेऊन दहशत निर्माण करत एकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 3घांना अटक केली आहे. रणजित गवळी, चेतन गवळी आणि अक्षय मोरे अशी त्यांची नावं असून पोलिसांनी 3घांकडून बंदूक, 4चाकी कार आणि दुचाकी असा 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी रात्री पाचगावात बळवंतनगर मित्रमंडळाची गणेशागमन मिरवणूक होती. या मिरवणुकीसमोर ऋषिकेश भोसले हा साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर नाचत होता. यावेळी 4चाकी वाहनातून आलेल्या 3घांनी मिळून ऋषिकेश भोसले याला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली होती. 3घे तरुण बंदूक घेऊन मिरवणुकीत दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी रणजित गवळी, चेतन गवळी आणि अक्षय मोरे या 3घांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 4चाकी, एक दुचाकी आणि सिंगल बोअर बंदूक असा सुमारे 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, प्रवीण पाटील, सत्यजित तानुगडे, दीपक घोरपडे, अरविंद पाटील यांनी मिळून केली आहे. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये शुक्रवारी 2 गटात दंगल झाली होती. या दंगलीमागील खऱ्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सिद्धार्थनगर परिसरातील स्वाती काळे आणि मल्हार शिर्के यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री एका मंडळाच्या वर्धापन दिन साजरा करताना 2 गटात जोरदार राडा झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गेल्या 4 दिवसांपासून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर आणि दंगलीला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कारवाई सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर आज सिद्धार्थनगरमधील रहिवाशांच्या वतीनं स्वाती काळे आणि मल्हार शिर्के यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. माजी नगरसेवक आदिल फरास यांना या ठिकाणी दिवसभर धुमसत असणाऱ्या असंतोषाची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना वेळीच आवर घातला असता तर दंगलीचीही घटना घडली नसती, असं स्वाती काळे आणि मल्हार शिर्के यांनी सांगितलं. पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न जुमानता या दंगलीची निपक्षपातीपणे चौकशी करावी, दंगलीच्या खऱ्या सूत्रधाराला अटक करावी, दंगलीमध्ये नुकसान झालेल्या निरपराध लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासह अन्य मागण्याही त्यांनी केल्यात. यावेळी निलेश बनसोडे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील संवेदनशील भागात पोलिसांकडून संचलन करण्यात येतंय. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी राजारामपुरी मुख्य रस्त्यावरून संचलन करत दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिकं सादर केली. गणेशोत्सवाचा सण उद्यापासून सुरू होतोय. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात गणेशोत्सव मोठ्या ईर्षेनं आणि उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलिसांच्या वतीनं गणेश मूर्ती आगमन मिरवणूक मार्गावर संचलन करण्यात आलं. राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 पोलीस अधिकारी, 25 अंमलदार, 56 होमगार्ड तसंच डायल 112 वाहन, चार्ली पेट्रोलिंग वाहन आणि पोलीस मुख्यालयाकडील RCB स्ट्रायकिंग फोर्स 5 फायटर यात सहभागी झाले होते. यावेळी दंगल काबू नियंत्रण पथकाची प्रात्यक्षिकं देखील करण्यात आलीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश आगमन मिरवणुकाही सुरू आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. सोमवारी रात्री मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वेळेवर बस मिळाली नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कोल्हापूर शहरात जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचं जल्लोषात आगमन होतंय. सोमवारी कसबा बावडा इथल्या जयभवानी फ्रेंड्स सर्कलच्या बावड्याचा प्रथमेश्वर या गणेश मूर्तीचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. विद्युत रोषणाईच्या झगमगाटात आणि वाद्यांच्या गजरात गणरायाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, मोहन सालपे, श्रीकांत मोरे, सुभाष इंदुलकर, ॲडव्होकेट सागर शिंदे, दिनकर पाटील, संजय केंबळे, विकास पाटील, प्रणित इंदुलकर, सूरज मेटील, चंद्रकांत शिंदे, प्रसाद परीट आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य सरकारनं आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला दिलेल्या कोल्हापुरातील 100 कोटींच्या जागेवर सकल मराठा समाजानं केलं आंदोलन. मराठा भवनसाठी जागा मिळाली नाही तर कार्तिक वारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नसल्याचा दिला इशारा. कळंबा जेलजवळ घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅसची गळती होऊन झाला स्फोट. स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, अन्य 3 जखमींवर उपचार सुरू. पोर्टल सिस्टीममध्ये तात्काळ सुधारणा करा, कोल्हापूर सर्किट बेंचच्या MPSC प्रशासनाला सूचना. परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेवेळी सेवा मिळत नसल्यानं तृतीयपंथी संघटनेनं दाखल केली होती याचिका. कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांचा QSI गेट संचालकांकडून गौरव. DY पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान. आणि पाचगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवेळी बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्या प्रकरणी LCBनं 3 केली अटक. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.